अ, ॐ मी डॉक्टर ज्योती गुरुर्ब्रह्मा पवार तुम्हा सर्वांचं गुरुर्विष्णुर् अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा. तर आज मी हे तुम्हाला काय सहभागी चाललंय करवणार आहे सारखं. एका अशा आश्रमाची जिथे संपूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीने योग शिकवला जातो. त्याचं नाव आहे योग विद्या गुरुकुल. हे तुम्हाला बोर्ड दिसत असेल. तर माझ्यासोबत आज चला आणि आपण आश्रमाचं दर्शन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सगळ्यांचं स्वागत आहे विवाह संस्कार भाग 9मध्ये. आपण 9व्या व्याख्यानासाठी एकत्रित आलेले आहात. आतापर्यंत जो विषय झाले त्याचा थोडासा मी आढावा घेणार आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपण काय काय विषयांचा विचार केला आणि आपण ह्या क्रमाने चाललो आहोत. विवाह संस्कार या विषयामध्ये जो क्रम आहे संबंध संस्कारांचा, त्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत. पहिल्या व्याख्यानामध्ये मी आपल्याला लग्नाच्या आधीच्या, लग्न ठरण्यापूर्वीच्या म्हणजे लग्नाच्या वेळच्या आणि नंतरच्या अशा काही समस्यांचं वर्णन मी आपल्याला केलं होतं. दुसऱ्या व्याख्यानामध्ये विवाह संस्कार हा जो आपला मोठा 15वा संस्कार आहे, याचे हेतू आणि उद्दिष्ट मी आपल्याला स्पष्ट केलं होतं. नंतर तिसऱ्या व्याख्यानामध्ये साखरपुडा, ग्रह आणि गृहशांती, सीमांत पूजन, वांग निश्चय असा विषय मी 27 मार्चला मांडला होता. त्याच्यानंतर चौथ्या व्याख्यानामध्ये हळद आणि देवप्रतिष्ठा असा विषय मी घेतला होता. पाचव्या व्याख्यानामध्ये गणपती पूजन, संकल्प, पुण्यावाचन, नांदी श्राद्ध असा 24 एप्रिलच्या दिवशी मी विषय मांडला होता. आणि नंतर 6व्या व्याख्यानामध्ये मधुपर्क आणि गौरीहर 25 एप्रिलला मी तो विषय मांडला होता. 7व्या व्याख्यानात 20 मेला अंतरपाटाचा विषय मी मांडला होता. 8व्या व्याख्यानामध्ये 21 मेला मुहूर्त आणि मंगलाष्टक असे 2 मुद्दे मी विवेचनासाठी घेतले होते. आणि आजच्या आता 9व्या व्याख्यानामध्ये 3 जुलै 2024च्या दिवशी मी 2 छोटे विषय आपल्यासमोर ठेवणार आहे. परस्पर निरीक्षण आणि मंगलाष्टक, जरा माफ करा, कन्यादान. परस्पर निरीक्षण आणि कन्यादान असे 2 विषय मी आपल्यासमोर घेणार आहे. तर अंतरपाठ दूर झाल्यानंतर दोघांनाही गुरुजी लोक एकमेकांच्या समोर बसवतात. याला परस्पर निरीक्षण असं म्हटलं आहे. आणि त्यांनी प्रेमभराने एकमेकांकडे पाहावं अशी अपेक्षा आहे. आता ही जी पद्धत आहे, तर आधीच्या काळामध्ये कधीही हे पतिपत्नी किंवा वरवधू, नववधू किंवा नवरा हे कधी आधी भेटत नसत. आणि त्यामुळे ही कदाचित पद्धत अंतरपाठ दूर झाल्याबरोबर एकमेकांचं निरीक्षण करावं असं थोडंसं ठरवलं. मग वराने
पूर्वेकडे तोंड करून बसायचं, वधूनी पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आपल्या आपल्या आसनांवर. आणि मग ब्राह्मणांनी त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकून त्यांना शुभाशीर्वाद द्यायचे. आणि नंतर दोघांनी पण एकमेकांच्या मस्तकावर अक्षता टाकायच्या. अंतरपाठ दूर झाल्यानंतर झालेली दोघांची ही पहिली भेट. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला किती महत्त्व आहे, या मधल्या काळात आल्या असे सगळे विषय आहेत. मग मधल्या काळात आल्या त्या बरोबर आहेत का चूक आहेत? आता ह्याबद्दलचे मंत्रसुद्धा तयार झालेले आहेत. मंत्र म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात, मंत्र म्हणून आशीर्वाद दिले जातात. म्हणजे हे पौराणिक काळापासून पुढे आलेले विषय आहेत. त्याच्यानंतर कन्यादान, उदक शुद्धी आणि कन्यादान असा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो वेदकाळापासून आत्तापर्यंत पुढे आलेला आहे. कन्यादान या शब्दावर खूप लोक वाद घालत बसतात. आणि आत्ताच्या मुली तर फारच त्या डोकं चालवतात स्वतःचं आणि म्हणतात काय ही वाईट पद्धत आहे म्हणतात. तर कन्यादानामागच्या ज्या संकल्पना आहेत, तर माझं हे पुस्तक मी तुम्हाला मागे दाखवलं होतं असं मला वाटतंय. बघा, विवाह संस्कार इथे नीट दिसत नाही आहे. विवाह संस्कार शोध व बोध जरा मी परत दाखवायचा प्रयत्न केला पण दिसलं नाही. ह्याच्यामध्ये मी ह्या कन्यादानाबद्दलच्या अनेक 7-8 तज्ज्ञांची मतं ह्याच्यात मांडलेली आहे. माझंही मी मत मांडलं आहे आणि आणखीन बाकीच्यांची पण मतं ह्याच्यात मांडली आहेत. तर कन्यादानाचं काय महत्त्व आहे, त्याच्यामधला काय अर्थ आहे? तर आत्ताच्या मुली नुसते वाद घालत बसतात की कन्या हे काय दान करण्याचा विषय आहे का, असं कुठल्या तरी टोकाला जाऊन विनाकारण चर्चा आणि वाद घालत बसतात. ते ह्याचं स्पष्टीकरण थोडंसं मला करावं असं वाटतं. ह्याच्यामध्ये नंदुरबारच्या वकील विद्युल्लता अभ्यंकर यांनी 2-3 प्रश्न निर्माण ठेवलेले आहे. दान करायला कन्या काय वस्तू आहे का, किंवा कन्यांचं का पुत्रांचं का नाही दान करायचं? वरश्रेष्ठ वधू कनिष्ठ दोन समान नाहीत का? अशा प्रकारचे ते प्रश्न निर्माण करतात. आता याची थोडीशी उत्तरं त्यांनीच द्यायची कल्पना ठेवलेली आहे. त्या असं म्हणतात, दान ही संकल्पना आपण नीट लक्षात घेऊ. दान वस्तूंचं होत नाही आणि काही देणगी म्हणजे सुद्धा दान नाही. कीर्तीच्या प्रसिद्धीच्या अपेक्षेने सुद्धा दान किंवा देणगी दिली जात नाही. मग हे दान माणसांचं कसं, त्याच्यामागे काय संकल्पना आहे? हे बघा, वेद काळापासून आपल्याकडे एक पद्धत अशी नक्की ठरवली गेलेली आहे आणि संबंध जगभर ही पद्धत मान्य आहे. हे अशी काहीतरी वेगळं डोकं चालवणारी जी मंडळी असतात ती इथे विरोध करून नाही त्या आधुनिकतेच्या मागे जातात आणि संसार कुठलाच धड होत नाही. मुलाला आपल्या घरी घर जावई करून घेतलं तर त्यांनी नेमक्या कुठल्या परंपरा पाळायच्या या दोघांनी, असा सरळ प्रश्न आहे. मग कोणाला अधिकार द्यायचे? काही ठिकाणी स्त्री प्रधान राज्य आहेत भारतामध्ये, काही ठिकाणी महिलांना महत्त्व देऊन त्यांच्या पद्धतीने राज्य चालतं किंवा घरं चालतात आणि त्यांच्याकडे पण ह्याच पद्धतीने विवाह लागतात, लक्षात ठेवा. मग दान दिल्यानंतर सुद्धा ती मुलगी, कदाचित तो मुलगा इकडे येऊन राहत असेल पण परंपरा ह्या पुरुषांच्या चालतात, हे लक्षात ठेवा. असं का आणि तसं का, कारण नाही विचारत बसायची. महत्त्वाची गोष्ट आणखीन एक त्याच्यात सगळ्यात अशी आहे की अन्नदान, ज्ञानदान, कन्यादान हे दान परत घेता येत नाही. अन्नदान दिलं, ज्ञानदान दिलं, विद्यादान दिलं, हे परत घेता येत नाही. तसाच कन्येचा विषय. अहो, कोणीतरी समर्पण केलं पाहिजे ना. आणि स्त्रीला परमेश्वराने उपजतच 2 गुण जास्तीचे दिलेले आहेत, लक्षात ठेवा. तिचे 2 गुण जास्तीचे म्हणजे काय? प्रेम आणि त्याग. तुम्ही एखाद्या वेळेस घरामध्ये स्त्रीला जर बाहेर जायचं असेल, घरातली मुख्य काम करणारी किंवा मग घरची
मालकीण तिला बाहेर जायचं असेल तर ती यजमानांना सांगते किंवा घरातल्या बाकीच्या लोकांना सांगते की जरा ते आपल्या बाळाला खाऊ घाला बरं का, मी जाते आहे. तुम्ही आल्यावर पाहता तर ते बाळाचं खाणं तसंच असतं. घरातले पुरुष काय करतात, मी त्याला घालायला गेलो पण त्यांनी खाल्लंच नाही, ठेवलं तसंच, गेलो मी तसंच. आणि त्याच्या विरुद्ध आई काय करते, ते पोट्ट खाईपर्यंत आई त्याच्या मागं फिरत असते. ती ताटली आणखीन ते भांडं घेऊन ती सारखी त्याच्या मागं फिरत असते. पोरांनी खाल्लं की ते किती शांत हो याची कल्पना फक्त आईलाच असते. महिलांच्या त्यागाचा एक विशेष विचार माझ्यासमोर आला. एक नवीन मुद्दा मला आठवला किंवा जुना मुद्दा आठवला, काही म्हणा. घरामध्ये समजा 4 माणसं आहेत, 2च आंबे मिळाले आहेत. आई कापते ते 2 आंबे, सगळ्यांना वाटून देते. आणि वाटता वाटता मुलं येतात, खातात, त्यांना कल्पना नाही किती आहे घरात. ते सगळं खाऊन घेतलं तर कोय उरली तर आई म्हणते आता मी ती खाते. तेवढ्यात कोणीतरी येतं, आई ती देऊन टाकते. स्त्रीकडे त्याग आहे आणि प्रेम कमालीचं आहे. आणि या 2 तिच्या गुणांमुळे आणि समर्पण हाही भाव तिच्यामध्ये त्यागाबरोबर आलेला आहे. आणि त्यामुळे स्त्रियांनी केलेलं आपला त्याग, तिने माहेरचं सोडलेलं आपलं घर, हे काही अवघड नाही आहे, हे सहज शक्य आहे. तिच्या स्वभावाला, प्रकृतीला, तिला जे निसर्गाने दिलेलं आहे त्याला धरून ह्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. आता हे कन्यादान हा काय विधी आहे, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि दान किंवा देणगी याला केव्हा किंमत येते, कशाला त्याग म्हणायचं. तुमच्याकडे भरपूर आहे, दिलं, शिवाय तुम्हाला ठेवलं. आपल्या घासातला घास देणं याला दान म्हणायचं, याला त्याग म्हणायचं. घासातला घास द्यायचा. आणि हे फार महत्त्वाचा संस्कार आहे, लक्षात ठेवा. तेव्हा असा हा घासातला घास देण्याची प्रवृत्ती कुणाची आहे, हे दान आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही विचार करायला गेलात, सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे आपल्या पोटचा गोळा देणं. आईवडिलांचं सगळंच्या सगळं विचार, मन, शक्ती ही फक्त मुलांसाठी असते, लक्षात ठेवा. आईवडील फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात. मुलं चांगली असली तर आईवडील छान छान असतात. मुलांच्यात काही घोटाळा झाला तर आईवडिलांच्या तब्येती बिघडायला लागतात. आणि हा पोटचा गोळा देऊन टाकायचा हे फार मोठं दान आहे. आणि हे सुद्धा काय माहिती आहे का, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. या कन्यादानाचं महत्त्व मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते. मी जे आत्तापर्यंत वाचलं, पाहिलं, ऐकलं ते सगळं मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही जे दान देणार ते कसं असलं पाहिजे. आपल्याला हवी असलेली गोष्ट देऊन टाकली त्याला दान म्हणायचं. आपल्याकडे नसलं तरी द्यायचं. ही जी संकल्पना आहे ही कुठूनही आम्ही त्या समोरच्या माणसाला देणार, म्हणजे चोरून मारून नाही. असा विषय नाही येतो, पण देणं. आणि मग घासातला घास देणं अवघड आहे. ती मनाची त्यागी वृत्ती. तशीच आपले पोटचे गोळे देऊन टाकायचे, त्याचा वरचा अधिकार काढून घ्यायचा, फार अवघड गोष्ट आहे ही. आणि ही सगळी लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला. तेव्हा ह्या दृष्टीने या कन्यादान विषयाकडे बघायचं. आता आणखीन एक समाज पद्धती लक्षात ठेवा. समाज कसा चालू राहणार आहे. भावा बहिणींनी लग्न केलं तर शारीरिकदृष्ट्या वैद्यकीय शोध आहेत की ती संतती सख्या भावा बहिणींनी जर प्रजा निर्माण केली तर ती प्रजा ते अशा पद्धतीची मुलं आरोग्यहीन असतात. जितका विजातीय लोक एकत्रित येतील तेवढी संतती अधिक शक्तिमान असते, ताकदवान असते. हे शरीरशास्त्र आहे. तेव्हा कसलं परमेश्वराने हे सगळं पृथ्वीवरचं जीवन निर्माण करून गोंधळ घालून ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. एक स्त्री, एक पुरुष, 2 घरातनं 2 जण येणार
आणि मग विशेष पत्नी प्रजेचं वहन करणार, पुत्र उत्पत्ती, प्रजा उत्पत्ती करणार. आणि ह्यासाठी 2 घरातले 2 जण एकत्रित आले पाहिजेत. एकाच घरातले नाही, असं शरीरशास्त्र निर्माण करून ठेवलं परमेश्वराने. आणि मग आता असं केल्यामुळे जमवून घ्या, एक या घरात येतो, एक त्या घरात येतो. मग कोणीतरी समर्पण करणं गरजेचं आहे ना. आणि स्त्री ही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य असं सगळं तिच्याकडे असायला हवं, आणि असतं. आत्ताच्या मुलींबद्दल मी बोलत नाही बरं का. आत्ताच्या मुली माझ्याशी भांडायला आल्या तरी चालेल. आत्ताच्या मुलींना हे कुठलेही गुण त्यांना माहितीच नाही आहे. एक त्याला कारण असतं की आईवडील लाड खूप करतायत. मुलं भावा बहिणी जास्त नाहीच आहेत, भाऊ बहीण एखादं पोर, एक मुलगी तरी नाही तर एक मुलगा तरी, आणि लाडाने नुसते सगळे बिघडलेले आहेत. लक्षात ठेवा. इतक्या मुली माझ्या भोवती सारख्या मला भेटत आहेत रोजच्या रोज. डिप्रेशन म्हणजे नैराश्यात काय जात आहेत मुली, हट्टी, दुराग्रही, त्यामुळे लग्न होत नाहीत त्यांची, म्हणून त्यांच्या तब्येती बिघडत आहेत. आत्ताच्या मुलींबद्दल मी नाही बोलत, कारण त्यांना ते संस्कारच दिले जात नाहीत. पण सामान्यतः स्त्रीमध्ये हा जो एक समर्पणाचा भाव आहे तो अधिक प्रमाणात आहे. लक्षात ठेवा. सामंजस्य तिच्याकडे आहे, असायला हवं. आधीच्या पिढीत होतं, आत्ताचं मी काही बोलत नाही. जमवून घेणं, समजूतदारपणे घेणं, दुसऱ्याचं ऐकणं. मुलांपेक्षा मुलींमध्ये ही वृत्ती जास्त आहे, उपजतच, निसर्गतःच जास्त आहे. तेव्हा तिचं दान करायचं हा महत्त्वाचा विषय आहे. दान म्हणजे काय? तिने सगळं हे घर पूर्ण सोडायचं आणि जायचं तिकडे. विवाहाच्या वेळेस जेव्हा हा साखरपुडा किंवा सीमांत पूजन असा जो विधी आहे त्याच्यामध्ये नुसतं हो हो कबुली आहे, आणि इथे प्रत्यक्ष कन्यादानामध्ये तुम्ही मुलगी देऊन टाकताय. हा प्रत्यक्ष कृती इथं आहे. इथे हो हो कबुली आहे साखरपुडा सीमंत पूजन या विधीमध्ये, की हो 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 आम्ही आमची मुलगी तुम्हाला देऊ, हा मुलगा हा हिचा नवरा असेल, असं सगळं हो 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 म्हणणं आहे. आणि इथे प्रत्यक्ष कृती आहे, कन्यादान देऊन टाकली मुलगी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माहेरच्यांनी तिच्या संसारात लक्ष नाही घालायचं. तिला तुम्ही देऊन टाकलंय, आता ती त्यांची झालेली आहे. त्या घरात जे काही असेल, तुम्ही तुमची मुलगी शहाणी केली आहे ना, हुशार आहे ना, तिला समजतंय ना सगळं, मग तिला हे पण दुसऱ्याच्या घरात गेल्यावर कसं समजून घ्यायचं, कसं सामंजस्याने सगळ्यांशी पटवून घ्यायचं हे शिकवणं गरजेचं आहे. तिच्या ह्याच्यात लक्ष घालू नका. दान या संकल्पनेमध्ये असा विषय आहे की तुम्ही त्या मुलीच्या संसारात आईवडिलांनी लक्ष घालायचं नाही, आणि म्हणून दान देऊन टाकायचं. देऊन टाकल्यावर त्याचं लोक काय करतील हा तुमचा विषय नाही राहत. आणि आत्ताच्या काळात एवढा इतका असं वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार वगैरे आता मुलीच करायला लागले आहेत काही काही. तर तो विषय थोडा बाजूला ठेवते आणि कन्यादानाकडे परत मी येते. मग कन्यादानाचा विधी सांगितला आहे, कसं काय 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 करायचं त्याचं थोडंसं मी वर्णन करणार आहे. कन्यादानामध्ये सुरुवात कशी होते बघा. वराचं तोंड पूर्वेकडे करायचं आणि कन्येचं तोंड पश्चिमेकडे करायचं, असं ते एकमेकांकडे तोंड करून उभे राहतात. पहिली गोष्ट. मग दुसरा मुद्दा, आणि त्यांचे जे आई वडील आहेत मुलीचे ते त्यांच्या दक्षिणेकडे उभे राहतात. नंतर त्यांनी आचमन प्राणायाम असं सगळं करायचं, देश काल यांचं स्मरण करायचं, आणि मग संकल्प करायचा. अमुक प्रवराने युक्त अमुक स्तोत्र असलेला अमुक नावाचा मी माझ्या समस्त पितरांना निरतिशय आणि आनंदासह ब्रह्मलोक प्राप्ती इत्यादी कन्यादानाचे फल प्राप्त होण्याकरता ह्या वरापासून ह्या कन्येचे ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या संततीच्या योगाने वडिलांच्या कुळातील 12 आणि पतिकुलातील 12 पुरुषांना आपल्याला मिळून 25 पिढ्या पवित्र करून उद्धार करण्याकरता लक्ष्मीनारायणाची प्रीती प्राप्त होण्याकरिता ब्रह्मविवाहाच्या विधीने मी कन्यादान करतो. असा हा संकल्प तिचे वडील करतात, मुलीचे वडील करतात.
आता ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट ठेवा लक्षात, की प्रजा निर्माण झालीच पाहिजे ना, प्रजोत्पादन झालंच पाहिजे. त्याकरिता या दोघांच्यावर इतके संस्कार करून दोघंजणं एकरूपत्वाने राहतील अशी काळजी घ्यायची आहे. आणि मग ही जी मुलगी आहे ही जर इकडंच राहील तर प्रजोत्पादन होणार कसं? आणि म्हणून ही समाजाची किंवा या संबंध पृथ्वीवरच्या मनुष्य लोकांची गरज आहे. या भूमिकेतनं आपली मुलगी वराला, योग्य वराला देणं हे फार महत्त्वाचं कर्तव्य आहे आपलं, असं लक्षात ठेवा. आणि मग ज्याच्यामधून कन्यादान जो उदक सोडायचं आहे, पाणी सोडायचं आहे, त्याची शुद्धी करायची असते. त्या उदकावर करता संकल्प आहेत, त्याच्याकरता मंत्र आहेत. शुद्ध पाण्याने संकल्प सोडायचा किंवा कन्यादान करायचं आहे. पाणीसुद्धा शुद्ध हवं. खूप चांगले विचार आहेत बरं का, लक्षात ठेवा. सगळ्या प्रकारच्या शक्ती या दोघांच्या विवाहामध्ये आणायचा प्रयत्न आहे. सगळ्या शक्तींना बोलवलं जातं. आता त्याच्यानंतर असे हे दोघं जण उभे आहेत, तेव्हा मुलीच्या उजव्या स्कंधाला स्पर्श करून मंत्र म्हणायचा. नंतर कास्य पात्रावर त्या मुलीचे ओंजळ, त्याच्यावर वराची ओंजळ, त्याच्यावर वडिलांची ओंजळ आणि पुरोहित मंत्र म्हणणार आणि त्या ठिकाणी आई हातावर पाणी सोडणार. अगदी बारीक धार धरून पवित्र अशा उदकाची धार ती त्यांच्या हातावर ठेवणार. आता काही ठिकाणी असा थोडासा वाद आहे की आता वराचे हात खाली हवेत, त्याच्यावर वधूचे हात हवेत, मग त्याच्यावर वडिलांचे हात हवेत. वडिलांच्या हातावर पडणारं पाणी मुलीच्या हातावरनं वराच्या हातावर जातं. आता याच्यामध्ये पुन्हा थोडी थोडी पद्धत वेगळी आहे. आपले गुरुजी सांगतील तसं करायचं. ऋग्वेदीय पद्धतीमध्ये वराचे हात वर असतात, मुलीचे हात खाली असतात. यजुर्वेद ब्राह्मण वराचे हात खाली ठेवतात, मुलीचे हात त्याच्यावर ठेवतात. मंत्र दोन्हीमध्ये सारखेच आहेत. तेव्हा त्याचा विचार आपण करायचा नाही, ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं जाईल तसं करायचं. आणि मग खाली कास्य पात्रावर ते पाणी पडत राहतं. मग त्याच्यामध्ये मी अमुक गोत्राचा, मी अमुक वडिलांचा, कोण आपली सगळे पूर्वजांची नावं आठवायची. अमुकाचा पंटू, अमुकाचा नातू, अमुकाचा पुत्र वगैरे असं सगळं आठवून हे सगळं कन्यादानाचे मंत्र म्हटले जातात. त्या मंत्रांमधला जो विशेष विचार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे. डॉक्टर व्ही ए कुलकर्णी म्हणाले, त्यांनी लिहिलेल्या लेखात असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आपल्याला निर्जीव वस्तूसुद्धा देवत नाही कोणाला. निर्जीव वस्तू द्यायलासुद्धा आपलं मन धजत नाही. आणि इथं तर काय, आपली मुलगीच आपल्याला देऊन टाकायची आहे, जिवंत वस्तू द्यायची आहे, फार मोठं मन लागतं. त्यामुळे या कन्यादानाच्या मंत्रांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचा जो मंत्र आहे तो काय आहे की देवस्त्वा ददातु पृथिवी प्रतिगृह्णातु. देव म्हणजे आकाश, आकाशाने दान केलं आहे आणि पृथ्वीने तिचा स्वीकार करायचा आहे. आता आईवडिलांचं मन आकाशा एवढं मोठं आहे. खूप महत्त्वाचा संस्कार आहे बरं का. आईवडिलांनी आकाशा एवढं आपलं मन मोठं करायचं आहे. आणि सासरच्या लोकांनी पृथ्वीच्या क्षमाशील वृत्तीने तिचा स्वीकार करायचा आहे. खूप महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा. आणि कन्यादानामध्ये आईवडील जर इतक्या मोठ्या मनाने मुलीला देऊन टाकतील तर कुठलंही दुःख शिल्लक राहत नाही. अहो, प्रजोत्पादनासाठी, समाजाचा गाडा पुढे नेण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे. आणि जी पद्धत आखलेली आहे ना ती अतिशय उत्तम आहे, लक्षात ठेवा. त्याच्या सगळ्याची कारणं मी तुम्हाला सांगितली. आत्ताच्या मुलींना काहीच पटवूनच घ्यायचं नाही, कुठल्याच गोष्टीत पटवून घ्यायचं नाही. ज्यांना असे चर्चा वाद घालायचे आहेत ना त्यांनी सीता, सावित्री, पार्वती या कुणालाही नमस्कार नाही करायचा. तुम्हाला कळतच नाही त्या तिघांच्या जीवनात किती मोठा विषय आहेत.
मागच्या माझ्या व्याख्यानात सांगितलेला आहे. तेव्हा सामंजस्य हा जो स्त्रीला दिलेला एक गुण आहे तो तिने पुढे वाढवायचा आहे. आणि आई वडिलांनी आकाशा एवढ्या मनाने तिचं दान करून टाकायचं, देऊन टाकायची ती दुसऱ्यांना. आणि सासरच्या लोकांनी तिच्या सगळ्या चुका, आता दोन घरातले दोन माणसं एकत्रित येणार, हा नवरा या घरातला, वधू त्या घरातली, दोघांच्या सवयी वेगळ्या, वागणं वेगळं. आता तर मुली फारच मोठाल्या झाल्यावर लग्न करतात, अजिबात जमवून घेत नाहीत घरामध्ये, चालल्या लगेच घटस्फोट घ्यायला. आणि त्यांचाच तोरा जास्त असतो. दोघांनी कसं जमवून घ्यायचं याला महत्त्व आहे. तेव्हा ते लक्षात ठेवून हे सगळे विधी आणि मंत्र आखलेले आहेत. आता आपल्याला मंत्र म्हणजे आपण चौकोनी चेहरा करून त्याच्याकडे बघत राहतो, हे काय ते काय. त्याचा साधा अर्थ असा आहे, किती सुंदर दोन शब्द आहेत. आकाशा एवढ्या मनाने मुलगी देऊन टाका आणि पृथ्वीसारख्या क्षमाशील वृत्तीने तिचा स्वीकार करा. उगीच सारखं पदोपदी सारखं तिच्या विरुद्ध काहीतरी बडबड करत राहायची. तिच्या सवयी हळूहळू सोडेल ती, तिला तशा तितक्या प्रेमाने तिला त्या ठिकाणी समजवत राहिलं पाहिजे, तसा व्यवहार केला पाहिजे. किती सुंदर उपदेश आहे ह्या दोन्ही घरांना, लक्षात ठेवा. जिवंत कन्या देता तेव्हा आई वडिलांना मन मोठं करावंच लागतं. आणि नाही दिलं तर काय होईल माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का सध्या काय चाललंय आयुष्यात? या कन्यादान समाजाच्या स्थैर्यासाठी याची फार गरज आहे. दोन दोन घरात नाही वागायचं, एकाच घरात एकाग्रतेने एकरूपतेने राहायचं. सध्या कसं चाललंय, मुली घटस्फोट घेऊन घरी येतात, आईकडे येतात. नाधड त्यांना आईचं घर, नाधड त्यांना सासरचं घर. आईच्या घरामध्ये सुद्धा पुष्कळ समस्या निर्माण होतात या घरी आल्या मुली. आणि मग आई वडील मुलींच्या प्रेमाने बोलवतात. आता कोरोनामध्ये असं झालं, वडील गेले, आता आईच राहिली शिल्लक. आता ती मुलगी आईशी सुद्धा पटवून घेत नाही, आईशी सुद्धा भांडते. मग आई वेगळी राहते, मुलगी वेगळी राहते, घरात तिसरं आणखीन कोणीच नाही. हे असं कुठे आयुष्य आहे का? आया मुलींच्या संसारात लक्ष घालतात आणि हा सत्यानाश करतात मुलींच्या संसाराचा. नका करू असं. कन्यादानातला अर्थ असा आहे, एकच वाक्य लक्षात ठेवा. कन्यादानातला अर्थ असा आहे, मुलगी देऊन टाकली, तिच्या घरात लक्ष घालू नका. शहाणं केलं ना तुम्ही मुलीला, ती घेईल तिथे जमवून, ती घेईल तिथे सगळ्यांशी नीट वागून. तेव्हा हा महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा. आई वडिलांचं सर्वस्व म्हणजे मुली असतात किंवा मुलं असतात. तेव्हा त्यांनी ह्या पद्धतीने आपलं वागणं ठेवलंच पाहिजे. समाजाच्या पुढच्या गोष्टींचा विचार आहे का नाही? हा समाज पुढे गेला पाहिजे का नाही? का तुम्ही मुलीवर फक्त प्रेम करत बसणार आणि तिला नाही नाही ते वेडेवाकडे विचार शिकवत राहणार, असं नको वागू तसं नको वागू. ह्याच्यामध्ये आणखीन एक विषय आहे बरं का, खूप छान मंत्र आहे तो. हे दान कोण कुणाला करतं आहे? काय विचार आहेत बघा ऋषींचे. प्रीतीनेच प्रीतीला दान द्यायचं आहे, असा हा विषय आहे. प्रीतीचं हे दान आहे, हे एकमेकांना प्रीतीने द्यायचं आहे. आता बघा ते दोघंजणं जेव्हा फिरत असतात ना, प्रत्येकाच्या मनाची खूप गमतीशीर अशी गोष्ट आहे. प्रत्येक आता हे प्रेमी युगुल म्हणा किंवा नवरा बायको म्हणा, दोघंजणं स्त्री पुरुष एकत्रित आले ना की त्यांच्या मनाची अवस्था असते की आपण जिथे हिंडू ना तिथे कोणी नको, फक्त आपण दोघं पाहिजे. सगळ्यांपासून लांब जाऊन कुठेतरी राहू, एकरूपतेने राहू. सगळ्यांच्या डोक्यात हे असं असतं विचार. पुढचे मंत्र आहेत ना विवाह होमाचे, ते ऐका. ते कळले म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल कशी मनाची अवस्था असते. तेव्हा तुम्हाला जर दोघांनाच एकत्रित राहायचं आहे तर प्रेमाने राहा ना. प्रेम हे सगळ्या जीवनाचा मोठा आधार आहे. कोणी का कुठे का असे ना, प्रेमाने राहता आलंच पाहिजे सगळ्यांना. मग कोणाचं प्रेम? नवऱ्याचं आणि बायकोचं प्रेम. आणखीन कोणाचं प्रेम? ही मुलगी या घरात आल्यावर
सासूशी तिने प्रेमाने वागलं पाहिजे, सासूनी पण प्रेमाने वागलं पाहिजे. सासरे सासूबाई सगळे मुलीसारखं त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. मुलींच्या चुका नाही का घरात तुम्ही पदरात? समजून सांगा सुनेला. नाही तिला समजून घेतलं कधीतरी समजेल तिला, आणि तिला समजेल अशा प्रेमळ भाषेमध्ये तिच्याशी बोल. साधी गोष्ट असते एकमेकांचं प्रेम वाढवायचं म्हणजे काय करायचं, ज्याला जे हवं ते करून ठेवत राहावं. एकदम त्या नवीन सुनेबद्दल फार प्रेम वाटायला लागतं, लक्षात ठेवा. त्या मुलीनी सुद्धा ज्याला जे हवं घरामध्ये ते त्यांना न मागता त्यांच्या सवयी माहिती करून थोडंसं प्रेमाने वागा आपल्या सासरी. बघा कसं छान घर चालतं. तेव्हा प्रेम कोणाकोणामध्ये आहे? या नवरा बायकोमध्ये, नवीन लग्न होणाऱ्यांच्यामध्ये आहे, शिवाय आणखीन कुणामध्ये प्रेम असायला हवं? सासू सासऱ्यांमध्ये, नंडेवर मैत्रिणीसारखं बहिणीसारखं प्रेम करा ना. सारखं काय आपलं असं काय कुठला तरी काळा चष्मा लावायचा आणि सगळ्यांकडे बघत राहायचं. प्रेमाने वागत राहा, सगळ्यांशी प्रेमाने बोलत राहा, तर हे जग जिंकलं जातं. तेव्हा प्रीतीने प्रीतीला दान दिलं आहे. हे काही आईवडिलांनी मुलीचं दान दिलं नाही आहे, कन्यादान नाही आहे. हे सुरुवातीला स्पष्टीकरण आहे की हे काय आहे, तर हे प्रीतीने प्रीतीला दिलेलं दान आहे. जर आईवडिलांनी नाही लग्न करून दिलं तर पोरी पळून जातात का नाही? पोरी पळून जातात. हे काय आहे? का गेल्या पळून? आणि मग आई वडील म्हणतात तिचं नाव सुद्धा काढू नका, आम्ही तिचं नाव टाकलं, आम्हाला आमची मुलगी मेली. हे असं काहीतरी आई वडील बोलत राहतात. मग प्रेमानेच प्रेमाला दिलेलं दान आहे हे, असं लक्षात ठेवा. प्रेमाने प्रेमाला दिलेलं दान आहे हे. कन्यादान आई वडिलांनी दिलेलं नाही. अशा उदात्त कल्पना याच्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. सारखं गुरकावून बघायचं नाही एकमेकांकडे, ती असं करते, ती असं करते. आजकाल या आया मुलींच्या आया विचारतात, ती काय करते ग, केली का तुला तिने मदत केली का दिवसभरात? तर ती मुलगी असं सांगते की नाही, आज इकडची काडी तिने तिकडं केली नाही. की आई सांगते की ये सरळ तू निघून ये घरी. असं नका करू. सासू सासऱ्यांकडे आपल्या घरी प्रेम करा. ते आपलं घर आहे, ते तुमचं घर आहे. मोठ्या मनाने घर स्वीकारा. पृथ्वीची क्षमाशीलता. किती पृथ्वीवर आपण घाण करतो तरी ती आपल्याला सांभाळून घेते. आता असं हे कन्यादान केल्यानंतर मुलीचे वडील जे आहेत ना, ते त्या मुलाकडनं नियमाला बांधून घेतात. त्याला धर्म अर्थ काम मोक्ष नातीचरामी नातीचरामी. म्हणजे मी याच्यामध्ये कधीही नियमांचं उल्लंघन करणार नाही. मग धर्माने कसं वागीन मी? धर्मपालन म्हणजे कर्तव्य पालन, ते मी नक्की करणार. असं धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थामध्ये मी नातीचरामी मर्यादांचं उल्लंघन करणार नाही, मी नियमाने वागीन, असं त्याच्याकडनं वदवून घेतात आईवडील. मग धर्मपालन म्हणजे कर्तव्य पालन, मग सगळ्या बाबतीतलं कर्तव्य पालन मी नक्की करीन. अर्थपालन म्हणजे पैशाचे व्यवहार प्रामाणिकपणे करीन. धर्म अर्थ हे सगळं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. कामपालन म्हणजे कामवासनेवर मी नियंत्रण ठेवीन, असं सगळं त्याच्याकडनं वदवून घेतात. आणि खरंच जर सगळे पुरुष अशा पद्धतीने नीट वागतील तर काय समाज सुखी होईल बघा. आता कन्यादान केलं म्हणजे त्या मुलीने माहेर सोडायचं ही खरी गोष्ट आहे, पण माहेरशांशी संपर्क ठेवायचा आणि असलं काही नाही आहे. करू शकता तुम्ही. आईवडिलांचं समजा तुमच्या आईवडिलांना काही समस्या आल्या तर त्या लांबून मजा नाही बघत बसायची. त्या कन्यादानामध्ये ते घर तुझं आहे, तिथे तू एकरूपतेने राहा, एवढंच महत्त्वाचं सांगितलेल्या गोष्टी आहेत. याचा अर्थ माहेरशी संबंध तोड असं नाही आहे त्याचा अर्थ. काही अर्थ काढतात आणि वेड्यासारख्या वागतात मुली, तसं नाही चालणार. आणि मग त्या पुरुषालाही लगेच बंधन घातलं आहे. दान देऊन टाकल्यावर मुलीचे वडील त्याला सांगतायत की नातीचरामी नातीचरामी, कुठल्याही या गोष्टीमध्ये मी नियमांचं उल्लंघन करणार नाही, त्या नियमाप्रमाणे वागेन. आणि असं जर सगळं वागतील तर किती छान समाज, निरोगी समाज निर्माण होईल आपला. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता आणखीन एक
ह्या कन्यादानामध्ये काय आहे बघा, खूप मोठा विचार याच्यातला. मगाशी जसा समाजाचा विचार सांगितला तसा याला धरून आणखीन एक विचार आहे की कन्यादान केलं की आईवडिलांच्या जीवनाचं सार्थक झालं. सगळ्यात श्रेष्ठ दान त्यांनी केलं आहे. म्हणजे त्यागाच्या एका टोकापर्यंत आईवडील पोचलेले आहेत. आणि त्यामुळे मला पुण्य प्राप्त होणार आहे. मी मोक्षाच्या म्हणजे ह्या पृथ्वीवरची वैश्विक किंवा भौतिक जीवनातली सगळी कर्तव्य मी पार पाडलेली आहेत. आणि म्हणजे प्रजोत्पादन वगैरे त्यासाठी मी अतिशय उत्तम अशी कन्या जन्माला घातली. तिचं मी दान केलं आणि असं मी पुण्य मिळवलेलं आहे. ह्या माझ्या कन्येमुळे दोन्हीकडची वंशवृद्धी ही अतिशय उत्तम व्हायला हवी. आणि मग आमच्या पितरांनी जे आमच्यावर जबाबदारी सोपवली की हे सगळे विशेष पद्धतीने प्रजोत्पादनाचं वहन करणं म्हणजे विवाह, तेही मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे, अशीही त्याच्यामध्ये भूमिका आहे. मग त्याला पितरांना मुक्ती मिळत नाही वगैरे अशा कल्पना जोडलेल्या आहेत. त्या एका अर्थाने बरोबर आहे. म्हणजे पार 7 पिढ्या 5 पिढ्या असा सगळ्यांचा विचार ह्याच्यामध्ये आहे. एक भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पार आपले पूर्वज, आणखीन पृथ्वीवरचं सगळं ग्रह नक्षत्र तारे सगळ्यांचा सारखा प्रत्येक ठाई ठाई विचार आहे. लक्षात ठेवा. कन्यादानाचा संकल्पसुद्धा पुन्हा सगळे मंत्र म्हणून केला जातो. विवाह संकल्प पुन्हा सगळे मंत्र म्हणून केला जातो. प्रत्येक गोष्टीला इतकं महत्त्व दिलेलं आहे. आता पुढे एक महत्त्वाचा विषय मी आपल्याशाही वाचून, विजय दीक्षित म्हणून आहेत, त्यांनी लिहिलेला विषय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की पिता म्हणतोय, हे मुली, तू मला एवढी प्रिय आहेस की पुढे मागे आजूबाजूला जळीस्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र तूच मला दिसतेस. तर मला मोक्ष मिळावा म्हणून वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशी माझी पार्वतीसारखी मुलगी पुत्रपौत्रांचा विस्तार होण्यासाठी लक्ष्मीनारायण यांच्या प्रीतीसाठी मी तुला देतोय, असं वधूपिता म्हणतोय, वराला म्हणतोय. आणि सगळ्यांचा उद्धार तो त्याच्यामध्ये करतोय. या सगळ्या कल्पना लक्षात घेऊन आपण पुढे जातो आहोत. आणखीन काय सांगितलं आहे कोणी? हे विवाहाचे 8 प्रकार आहेत. ब्राह्म, दैव, प्राजापत्य, आर्ष ह्या 4 विवाह पद्धतीमध्ये कन्यादान सांगितलं आहे. आणखीन जे 4 उरलेले विवाहाचे पद्धत हे प्रकार आहेत, गंधर्व, आसुर, पिशाच, राक्षस, या 4ही विधींमध्ये कन्यादान वगैरे नाही. ते पोरीला पळवूनच घेऊनच जातात. कसले विधीन काय, काही संस्कार नाही आहे त्यांच्यावर. पहिल्या ब्राह्म, दैव, प्राजापत्य, आर्ष आणि याच्यामधून निर्माण होणारी संतती ही खऱ्या अर्थाने सगळ्या समाजाला सुख देणारी असते. हा फार महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा. कन्यादानामध्ये प्रत्यक्ष अलंकार देऊन त्या मुलीचं दान करायचं. आता याच्यामध्ये संकल्पना अशी आहे, कन्येचं जे दान असतं ना, तिला दिले तिचे जे सगळे दागिने असतात ते तिचं धन आहे, स्त्री धन आहे. मग आई वडील मुलीला का देतात हे? तर तिच्या हातामध्ये त्यांचे पोटचा गोळा देत आहेत, तर आणखीन तिच्या सुरक्षेसाठी, तिच्या प्रेमापोटी ते काही पण देऊ शकतात तिला. शिवाय आता पद्धत निघाली की मुलींना वडिलांच्या संपत्तीतले निम्मा भाग किंवा काय जो असेल तो तिच्या वाट्यात येईल तसा मिळायला पाहिजे, दिला पाहिजे. आता वडील प्रेमाने मुलगी देतायत, देऊन टाकतायत दुसऱ्याला, मग त्यांच्या ह्याच्यातला काही हिस्सा ते तिला देणारच, नक्कीच देणार, त्यात काय वादच नाही. त्यामुळे हे तिच्या सुरक्षिततेसाठी तिला दिलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष विधी कसा आहे बघा. वस्त्र घातलेल्या पाटावर
किंवा हिरवे दर्भ अंतरलेल्या भद्रपीठावर, भद्र म्हणजे पवित्र, अशा भद्रपीठावर हा विधी केला जातो. स्नान केलेल्या, अलंकार लिहिलेल्या, नवीन वस्त्रमाला घातलेल्या कन्येला पूर्वेकडे तोंड करून बसवायचं. तिचे वडील तिच्या बाजूला असतात. कन्यादान करण्यासाठी ते वराला निमंत्रण देतात आणि दर्भ अंतरायचा. त्या पाटावर पाण्याने पूर्ण भरलेला कलश ठेवायचा. त्याच्यामध्ये तांदूळ, सातू, गंध, कुंकुम घालून तो कलश छानसा सजवायचा. मुखावर दुर्वा, आंब्याची पानं ठेवायची. त्याची पानाची टोकं आत घालायची आणि जल ह्या अर्थाची ऋचा म्हणून जल पवित्र शुद्ध करायचं. आणि आता मग हा कन्यादानाचा विधी त्या पाण्याने करायचा, शुद्ध पाण्याने करायचा. कन्यादानाचे मंत्र 3दा म्हटले जातात आणि मग जे नियमबंधन आहे त्याचेही मंत्र 3दा म्हटले जातात. कन्यादानाच्या विधीबद्दल मी आपल्याशी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. छोटासा विधी आहे हा. आता वैदिक पद्धतीमध्ये ह्या कन्यादानापासून विवाहाला सुरुवात करतात. मग ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या पौराणिक काळामध्ये आलेल्या आहेत, पुढच्या काळात आलेल्या आहेत, ज्या आपण आधी विचार केला तो. सीमांतपूजन, साखरपुडा, इथून जे आपण सगळं घेतलं ह्याच्यातल्या काही गोष्टी वैदिक पद्धतीत आहेत, काही नाहीत. पण आपल्याला आत्ताच्या पिढीच्या आधीच्या काळामध्ये ज्या काही पद्धती आहेत त्या सगळ्याचा विचार आपण करतो आहे. ती सगळी पौराणिक पद्धत आहे. त्याचा विचार करता करता आता पुढचा भाग जो येणार आहे, उद्याच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी कंकणबंधन आणि अक्षतारोपण असे 2 विषय घेणार आहे उद्याच्या आपल्या व्याख्यानामध्ये. तर कन्यादानाबद्दल एवढं बोलून मी इथे थांबणार आहे. हरिओम.